कोरपना तहसील में स्थायी बस स्टैंड न होने से यहाँ के लोगों को भारी परेशानियों से गुजरना पड़ रहा है। विद्यार्थी हो या आम नागरिक, इस परेशानी से आज यहाँ का हर एक यात्री परेशान है। चुनाव के दौरान स्थायी बस स्टैंड का वादा करने वाले चुनाव के होते ही मुंह फेर लेते हैं और भुगतना आम जनता को पड़ता है। ना स्थायी बस स्टैंड और ना ही मूलभूत सुविधा है, जिसके चलते सरकार और जनप्रतिनिधियों के खिलाफ लोगों की नाराजगी बढ़ती जा रही है। चंद्रपुर जिले के कोरपना तहसील में आज भी स्थायी बस स्टैंड का निर्माण नहीं हो सका है। पिछले 10 वर्षों से नागरिक बस स्टैंड की मांग कर रहे हैं, लेकिन हर बार सिर्फ आश्वासन ही मिला। बस स्टैंड नहीं होने से यात्रियों, विद्यार्थियों और आम नागरिकों को रोजाना भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। कोरपना तहसील मुख्यालय होने के कारण यहाँ तहसील कार्यालय, पंचायत समिति, नगर पंचायत, सरकारी अस्पताल, न्यायालय, बैंक और कई स्कूल कॉलेजेस है। आसपास के दर्जनों गांव से रोजाना हजारों लोग अपने काम और पढ़ाई के लिए कोरपना पहुंचते हैं, लेकिन स्थायी बस स्टैंड नहीं होने के कारण महाराष्ट्र राज्य परिवहन की बसों को मुख्य सड़क पर ही यात्रियों को चढ़ाने और उतारने के लिए खड़ा करना पड़ता है। इससे मुख्य मार्ग पर अक्सर जाम की स्थिति बन जाती है और दुर्घटनाओं का खतरा भी बना रहता है। बस स्टैंड के अभाव में यात्रियों, विशेषकर महिलाओं, बुजुर्गों और विद्यार्थियों को सड़क किनारे बस का इंतजार करना पड़ता है। बारिश और तेज धूप के दौरान उनकी परेशानी और बढ़ जाती है, क्योंकि वहां बैठने, शेड, पेयजल और शौचालय जैसी मूलभूत सुविधाएं भी उपलब्ध नहीं है। स्थानीय नागरिकों का कहना है कि पिछले 10 वर्षों से हर विधायक चुनाव के दौरान बस स्टैंड बनाने का वायदा करता है, लेकिन चुनाव खत्म होते ही यह मुद्दा ठंडे बस्ते में चला जाता है। लोगों ने महाराष्ट्र सरकार और जनप्रतिनिधियों से कोरपना में जल्द से जल्द स्थायी बस स्टैंड का निर्माण शुरू करने की मांग की है, ताकि यात्रियों को राहत मिले और शहर को जाम व दुर्घटनाओं की समस्या से निजात मिल सके। हमारे प्रतिनिधि हबीब शेख ने जब यहां पर पहुंचकर लोगों से बात की, तो आइए सुनते हैं लोगों ने क्या कहा। आपण कोरपना तालुक्यातील एक मुख्य गाव कोरपना आहे। इथे विविध कार्यालय इथं असल्याने आणि विद्यालय सगळे इथं असल्याने इथं बस स्टँड नसल्यामुळे इथल्या नागरिकांना खूप मोठा प्रश्न आहे। तर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर खनके साहेब, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। डॉक्टर साहेब, तुम्ही काय सांगाल? इथं बरेच वर्षापासून बस स्टँडची मागणी होत आहे, पण इथं बस स्टँड उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम होत आहे त्याबद्दल सांगा। मी डॉक्टर प्रकाश खनके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा माजी तालुका प्रमुख, माजी उपजिल्हा प्रमुख। मी 2015 पासून या तालुक्याचं नेतृत्व करत आलो आणि मी बसस्टँड संबंधित वेळोवेळी सर्व अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये जाऊन भेटलो, निवेदन दिलं। सरकार आले, सरकारना सुद्धा मी निवेदन दिलं। आमदार, खासदार, पालकमंत्री या सर्वांना मी निवेदन देऊन आज कोणत्याच प्रकारचा या ठिकाणी मार्ग निघाला नाही। लोकांना जसं या कोरपण्याचं ठिकाण हे तालुक्याचं असल्यामुळे अनेक गावं या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहे आणि या जोडल्या गेलेल्या गावांमध्ये लोकांचे आवक जावक सुरू असते, ऑफिसमध्ये येणं जाणं सुरू असते, परंतु कधीही कोणत्याच सरकारने म्हणा किंवा आमदारांनी याकडे लक्ष दिलं नाही आणि दिलं असेल तर फक्त स्वतःच्या एक फायद्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केले आणि लोकांना भूलताबा देण्याचंच काम या येथील आमदारांकडून झालेलं आहे। तसंच या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँक नाही, या बँकेसाठी सुद्धा मी वेळोवेळी प्रयत्न केले, खासदारपर्यंत प्रयत्न केले, खासदारला सुद्धा भेटलो, आमदारांना सुद्धा भेटलो आणि त्यांना सुद्धा निवेदन दिलं। सगळ्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करत गेलो, परंतु त्या ठिकाणी आम्हाला काही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही। तसंच या वर्दळीचं ठिकाण असल्यामुळे, कोरपना हे ठिकाण वर्दळीचं असल्यामुळे इथं महिलांकरता, पुरुषांकरता शौचालयाची व्यवस्था नाही। म्हणजे एक कोणत्या तरी हॉटेलमध्ये किंवा कोणत्या तरी बाजूला असं जाऊन आडोशाला महिलांना आपला एक वॉशरूमसाठी जावं लागते। ही खूप किळसवाणी गोष्ट आहे। याकडे सुद्धा आमदार महोदय, पालकमंत्री आणि हे सरकार लक्ष देतील अशी मी त्यांच्या आपल्यामार्फत विनंती करतो। आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळी, प्रत्येक भाषणामध्ये आपल्या विधानसभेचे आमदार देवराव दादा भोंगळे हमेशा सांगतात की हे बस स्टँड मंजूर झालेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? बस स्टँड मंजूर झालेला आहे असं सांगतात। यापूर्वी सुद्धा
सुभाषभाऊ धोटे यांनी सुद्धा बसस्टँड मंजूर झाला आहे असं सांगितलं, परंतु जोपर्यंत प्रत्यक्षात होत नाही तोपर्यंत लोकसुद्धा विश्वास ठेवणार नाही असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. तसेच कोरपाना बसस्टँडवर काही विद्यार्थिनी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बाई, आपण कोणत्या महाविद्यालयात शिकता आणि इथं बसस्टँड नसल्यानं तुम्हाला काय त्रास होत आहे? मी वसंतराव नाईक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय या शाळेत शिकते. इथं बस स्टॉप नसल्याने मुलांना उभं राहण्याची ठिकाण नाही आहे आणि ते कुठं पण हॉटेल इथं तिथं उभे राहतात. इथं स्वच्छता पण नाही आहे. बस स्टॉप नसल्यामुळे इथं यांना खूप त्रास होत आहे. पावसाळ्यात काय त्रास होतो बेटा? तर इथं त्यांना उभं राहायची कुठं ठिकाणच नाही तर यांना त्रास नाही होणार का? कुठं यांनी उभे राहणार बस स्टॉप नसल्यामुळे? आणि इकडं वॉशरूम किंवा शौचालय नसल्यानं काय त्रास होत आहे? मुलांसाठी त्रास होते की वॉशरूम स्वच्छता काही इथं बस स्टॉप नसल्यामुळे तर त्यांना खूप असं त्रास होते. तुम्ही काय सांगाल आमच्या CTVच्या माध्यमातून येथील जे शासकीय आहे किंवा आमदार आहे त्यांना काय सांगाल? माझं असं सांगणं आहे की त्यांना इथं मुलामुलीसाठी एक बस स्टॉप स्वच्छता राखण्यात यावी, बस स्टॉप बांधून द्यावं ही विनंती. आणि मुलींसाठी बसचा पण इंतजाम करा, कारण आता बस येत नाही पावसामुळे, त्यांची पण त्रास होते त्यांना घरी जायला, म्हणून एक बस पण अरेंज करून द्यावी. तुम्ही काय सांगाल बेटा? कुठून येत आहे तुम्ही? एटीवरून. बस मिळतं का इथं? नाही, म्हणजे किती शेवटची बस किती वाजता आहे? 4 ते 4 वाजता जाते. म्हणजे 4 वाजताची बस चालली जाते, मग पुन्हा बस नाही. बसचाही त्रास आहे. अच्छा, काय म्हणतो अजून काय सांगाल बेटा? आपण पाहू शकतो की इथले जे शाळेत महाविद्यालयात शिकणारे ग्रामीण भागातून विद्यार्थी इथं येत असतात. बसस्टँड उपलब्ध नसल्याने भर पावसामध्ये कोणत्या तरी हॉटेलचा किंवा भर रस्त्यामध्ये उभं राहावं लागत आहे. तसेच शौचालयाची व्यवस्था नसल्याने यांना कुठेतरी आडोसा घेऊन आपल्या जात आहे. तरी याकडे माननीय राजुरा विधानसभेचे आमदार देवराव दादा भोंगळे यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर बसस्टँड करण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून तसे सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. हबीब शेख, CT न्यूज, कोरपना. कोरपना से हबीब शेख की रिपोर्ट.